दारुंडे आणि आयुष्मती शिल्पा विनायक दारुंडे, त्याचप्रमाणे त्यांचा परिवार या ठिकाणी त्यांनी आपल्या राहते घरी नवीन बुद्धमूर्तीचं अनावरण प्रसंगी या ठिकाणी परित्रण पाठाचा कार्यक्रम या कुटुंबियांनी आयोजित केलेला आहे। आणि आता आपण या बुद्धमूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा वंदनेचा आणि परित्राणाचा कार्यक्रम सुरू करीत आहोत। सर्वांनी वंदना घेताना आपण साहजिकच आपल्या जोडीचं आपल्या पायात नाहीच, काही सांगण्याचं कारण नाही, तरी पण कुणी काढून बसावं आणि सामूहिकरित्या आपण वंदनेचा पाठ करणार आहोत। आपला वंदनेचा पाठ असा राहील, सर्वात प्रथम आपल्या आदर्शाची पूजा या कुटुंबियांकडून विनायक जनार्दन दारुंडे, शिल्पाबाई दारुंडे या कुटुंबियाकडून आपल्या आदर्शाची पूजा करण्यात येईल। त्यानंतर आपण सामूहिकरित्या त्रिशरण पंचशील ग्रहण करणार। त्यानंतर पालीपूजा, पालीपूजेनंतर त्रिरत्न वंदना होईल। त्रिरत्न वंदनेनंतर भीमस्तुती, संकल्पगाथा आणि महामंगलसूत्र अशा प्रकारचा आपला वंदनेचा क्रम राहील। यानंतर आजच्या या प्रसंगावरून जे आपण काही पूजा केली त्याबद्दल मार्गदर्शन करीन मी आणि शेवटी मग धम्मपालन गाथा घेऊन आपला कार्यक्रम पूर्ण होणार। ठीक आहे, साडेतीन वाजत आहे। महाकारुणे तथागत भगवान गौतम बुद्धांची करुणा असो, करुणा असो। विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो। ठीक है, ठीक है, पूरा आता अगरबत्ती नाही वंदन नका करायची, घाई करू नका। वंदन आपण सामूहिक पूजा करणार, अगरबत्ती नाही ते संपूर्ण घरात वगैरे हो छोटे पहिले एक वाट जळून जाईल। अगरबत्त्या लावला, अगरबत्त्या
विनायक जनार्दनजी दारुंडे, त्याचप्रमाणे आयुष्मती शिल्पा विनायकरावजी दारुंडे, राणा जामणी यांनी नवीन बुद्धमूर्तीची या ठिकाणी प्रतिष्ठापना इत्यर्थ परिक्रम काढायचं आयोजन केलेलं आहे आणि आपण आता पूजेला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे आता आपण वंदनेला सुद्धा सुरुवात करू. सर्वांनी हात जोडा आणि सामूहिक स्वरामध्ये माझ्यासोबतच म्हणाले. अरहं सम्मा संबुद्धो भगवान बुद्ध भगवंत अभिवादेमि. स्वाक्षातो भगवता धम्मा धम्म नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो श्रावक संघो संघ नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादखाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. तर या ठिकाणी या दाम्पत्याने नवीन बुद्धमूर्ती त्यांच्या कुटुंबामध्ये घरी पूजास्थानी आणलेली आहे आणि त्याची प्रतिष्ठापना आपण या ठिकाणी करणार आहोत. माझ्यासोबतच या गाथा म्हणायच्या. इदं बुद्धं बिंद सेद्देहि देवमनुस्ते पूजयतु. इमस्मि विहारे पतिष्ठापयामि. बोधियानं पटिलाभाय संवत्ततु. पुन्हा दुसऱ्या. इदं बुद्धं बिंबं सेद्देहि देवमनुस्तेहि पूजयतु. इमस्मि विहारे पतिष्ठापयामि. बोधियानं पटिलाभाय संवत्ततु. तिसऱ्या. इदं बुद्धं बिंबं सेद्देहि देवमनुस्तेहि पूजयतु. इमस्मि विहारे पतिष्ठापयामि. पटिलाभाय संवत्ततु. साधु साधु.
तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स वन्नगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्स श्रीपादसरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नयनं पुय्येन नेतेन लभामि मोक्षं पुष्पं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं गन्धसंहारयुक्तेन धूपेनाहं सुगन्धिना पूजये पूजनीयन्तं पूजाभाजनम् उत्तमं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं घनसारपदीपेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपसम्बुद्धं पूजयामि तमोनुदं बुद्धधम्मा च सङ्घः सुगततनुभव धातो धातुगभे लङ्काय जम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोके चतुर्थे शब्दे बुद्धस्वबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे शब्देति बुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सर्वठानेषु पदेक्षितं शारीरिकधातु महाबोधे बुद्धरूपं सकलं सदा यस्सन्मूले निसिन्नो वा सभारी विजयका पतो सभयुत्थसत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराज नमोऽस्तु ते बोधिराज नमोऽस्तु ते बोधिराज इति पीशो भगवान् सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकवेदो अनुत्तरो पुरिसधम्मसारथि सत्तादेव मनुस्सारं बुद्धो भगवति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ते च बुद्धा अतीता च ते च बुद्धा अनागता पशुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा नमति मे शरणं हरियं बुद्धो मे शरणं वरं तेन सत्यवचेन ओतु मे जयमङ्गलम् उत्तमं येन वन्देऽहं पादपंशुवरुत्तमं बुद्धो यो कलितो दोषो बुद्धो कमतोत्तमं यं किञ्चिरतनं लोके विद्यते विविधपुतो रतनं बुद्धसाम्राज्ञे तस्मात् सुखी भवन्तु मे यो सत्सिंहो वरबोधिमूले मारससेनामतिर्विजयत्वा सम्बोधिमानस्यनन्तयनो लोकोत्तमोत्तं प्रणमामि बुद्धं स्वागतो भगवता धम्मो सन्निष्ठिको अकालिको एहि पश्चिको ओपनायको पश्यतं वेदितभो वियुयेति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं
नास्ति मे शरणं मह्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सख्यवचेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमं येन वन्देऽहं धम्मस्य दुर्विधं वरम् धम्मो यो फलितो दोषो धम्मो कमतोत्तम मम यं किञ्चिरतनं लोके विद्यते विविधा पुतो रतनं धम्मसमं नास्ति तस्मात् सोऽस्ति भवन्तु मे अष्टाङ्गिको हरियो पथो जनानं मोक्षप्रवेशावुजुको वमगो धम्मो अयं शान्तिकरो पनितो नियानिको तं प्रणमामि धम्मं सुपरिपन्नो भगवतो सावकसङ्गो उजुपरिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपरिपन्नो भगवतो सावकसङ्गो सामीचिपरिपन्नो भगवतो सावकसङ्गो यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपुङ्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं कुह्यं केतं लोकशान्ति सङ्गं गीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्गातीता च ये च सङ्गा अनागता पशुपन्ना च ये सङ्गा अहं वन्दामि सर्वदा नास्ति मे शरणं मह्यं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सख्यवचेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमं येन वन्देऽहं सङ्गच्छति विदुत्तमं सङ्गो यो कलितो दोषो सङ्गो कमतोत्तमम् यं किञ्चिरतनं लोके विद्यते विविधा पुतो रतनं सङ्गसमं नास्ति तस्मात् सोऽस्ति भवन्तु मे सङ्गो विशुद्धो वरदक्षिणेयो सन्तीन्द्रियो सर्वमलपहीनो गुणे जिनेके सन्निधिपतो अनाश्रौतं प्रणमामि सङ्गम् इमाय धम्मानुधम्मपरिपतय बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपरिपतय धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपरिपतय सङ्घं पूजयामि अथा इमाय परिपतय जाति जरा मरणमा परिमोचसामि तिमिरा पुण्यकम्मेन मामे बालसमागमं सन्तसमागमोऽन्तु यावन्निपानपत्य देवो वसतु कालेन सस्सम्पत्तिहेतु च विहितो भवतु लोको च राजा भवतु धार्मिको इमाय बुद्धपूजाय कर्ताय शुद्धचेतसा चिरन्ति ततो सद्धम्मो लोको होन्तु सुखे सदा इमाय धम्मपूजाय कर्ताय शुद्धचेतसा चिरन्ति ततो सद्धम्मो लोको होन्तु सुखे सदा इमाय सङ्घपूजाय कर्ताय शुद्धचेतसा चिरन्ति ततो सद्धम्मो लोको होन्तु सुखे सदा दीर्घबलात्मतु साधुवरदानतु आद्यकुलभूषणतु भीमराज सकलविद्यापति ज्ञानसत्सङ्गति शास्त्रशासनमति बुद्धितेज
पंकजा नरवरा रत्न सजन उद्धरा भगवंत आमुचा खरा भक्त काजा सवदार संगरी शस्त्रधरितान करी कापिला हरी गुरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजळला अगतिका मार्ग साजा राज्य घटना कृती शोभते भारती बोधिसत्व बोलती सार्वसौम्य शरणभूतासमी शरणधम्मासमी शरणसंघासमी भीमराज 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 बहुदेवा मनुसाचं मंगलानि अचिन्तयु आखङ्कमाना सोत्थानं गृहे मङ्गलम् उत्तमम् असेवनाच बालानं पंडितानं च सेवन पूजा च पूजनीयानं एतं मङ्गलमुत्तमं पतिरूपदे सवासोचं कूपे च कतपुय्यत अर्थसमापनिधीचं एतं मङ्गलमुत्तमं बाहु सच श्रीपचं विनयो च सुशिक्षितो सुभाषिता च या वाचा एतं मङ्गलमुत्तमं माता पितुपट्टानं उत्तरारस्य सङ्गहो अनाकुला च कामन्ता एतं मङ्गलमुत्तमं दानं च धम्मचर्याचं यातकानं च सङ्गहो अनवज्यानि कम्मानि एतं मङ्गलमुत्तमम् आरती विरति पापा मज्जपाना च संयम अपमादो च धम्मेषु एतं मङ्गलमुत्तमम् गाढवो च निवातो च सन्तुष्टि च कथयुता कालेन धम्मसरणम् एतं मङ्गलमुत्तमं खन्ते च सोवच श्रद्धा समनानं च दर्शनं कालेन धम्मसागच्छा एतं मङ्गलमुत्तमं तपो च ब्रह्मचर्याचं यार्यसज्जानदर्शनं निब्बानसच्चिकिर्याचं एतं मङ्गलमुत्तमं बुद्धश्लोकधाम्नेहि चित्तं यस्य न कम्पति अशोकविरजं खेमं एतं मङ्गलमुत्तमम् एतादिशानि कत्वानं सबद्धपराजितं सबद्धसोऽपि गच्छन्ति तं तेषां मङ्गलमुत्तमम् साधु साधु साधु. या ठिकाणी आयुष्मान प्रवीण विनायक जनार्दनजी दारुंडे आणि आयुष्मती शिल्पाताई विनायक दारुंडे यांनी आपल्या घरी बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. आपण रितसर या ठिकाणी श्रीशरण पंचशील ग्रहण करून बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापनासाठी आपण अनुमोदन दिलेलं आहे आणि महामंगलसूत्रापर्यंत आपण बंधनाचं पाठ सुद्धा केलेलं आहे.
कडे दोघे पण फुलं अर्पण करा, ऑनलाईन करा. आता आला तुम्ही कुटुंबातले लोक आहेत पहिल्यांदा सांगितलंच नाही तुम्ही. दोन्ही हाताला दोन्ही हात चांगले पोरगी पाणी आणायला गेली विहिरीवर गेली का दोन्ही हाताने आणि वंदन करा बस. दोन्ही हातांची वंदन करून घे. बस. तर आता आपण जी काही कृती केली, बौद्ध परंपरेमध्ये बौद्ध व्यक्तीने जी काही आपण कृती करतो ती समजून घेतली पाहिजे. आंधळेपणानं किंवा परंपरा म्हणून आपण कोणतीही कृती करायची नसते. कारण आपण अनुकरण करणे किंवा परंपरा पाळणे आपल्याला आपल्या या धम्मामध्ये बसत नाही. म्हणून बुद्ध काय म्हणतात की निसर्गाने तुम्हाला बुद्धी दिली आहे, प्रत्येक गोष्ट तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर तपासून पहा. प्रत्यक्ष बुद्धाने असं म्हटलं आहे की मी म्हणतो तरी तुम्ही ते घेतलंच पाहिजे असं नाही. निसर्गाने तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, तुम्ही आपल्या बुद्धीचा वापर करा. आणि म्हणूनच याच्यासाठी आपण बुद्धं शरणं गच्छामि म्हणतो. म्हणजे मी बुद्धाला शरण जातो म्हणजेच आपल्या बुद्धीला शरण जातो. तर आपण जी काही कृती केली त्याचा थोडक्यात आपण माहिती करून घेऊ. कारण आधीच मी सांगितलं की बौद्ध व्यक्तीने आंधळेपणानं कोणतीही कृती करायची नसते. तर या ठिकाणी या कुटुंबियांनी बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना केली. निश्चितच त्यांच्या ठाई बुद्धाप्रती श्रद्धा आहे. जेव्हा श्रद्धा माणसाची जागृत येते तेव्हा तो कृती करतो. म्हणून बुद्धांनी सांगितलं की माणसाचा देह हा एकटा राहत नाही, तर शरीराबरोबर माणसाला मन असते आणि त्या मनावर प्रक्रिया झाली पाहिजे, मनाचे संस्कार घडले पाहिजे. जर मन चांगल्या मार्गाने जात असेल तर त्याची कृतीसुद्धा चांगलीच होत असते. आणि जर मन वाईट मार्गाकडे भटकलं तर त्याची कृतीसुद्धा वाईट होते आणि पर्यायानं माणूस हा वाईट बनत जातो. म्हणून आता अनेक महिला आता वर्षावास पुढच्या महिन्यापासून सुरू होणार. आपण निश्चितच भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्मग्रंथ वाचतो आणि बाबासाहेबांनी सुद्धा आपल्याला निपसून सांगितलेलं आहे की आपल्या मुलाबाळांना घेऊन आठवड्यातून एक दिवस बुद्ध विहारामध्ये गेलं पाहिजे. कशासाठी? कारण बुद्ध विहारामध्ये मनाच्या संस्काराचं ट्रेनिंग दिल्या जाते, प्रशिक्षण दिल्या जाते. आणि म्हणून आपल्याला जर चांगला माणूस घडायचा आहे, धम्मग्रंथामध्ये बुद्ध म्हणतात की ज्याला चांगला माणूस बनायचा आहे त्याने जीवनाचे काही नियम पाळले पाहिजे. आता काही नियम म्हणजे काय? तर पंचशील आणि पंचशीलाचं आचरण झालं पाहिजे. पंचशील हा आपल्या जीवनाचा पाया आहे. ज्याप्रमाणे पाया जर मजबूत असला तर त्यावर तुम्ही कोणतीही बिल्डिंग उभी करू शकता. म्हणजे पहा, मिस्त्री लोक काय करतात की जर 2 मजले 3 मजले चढवायचे असले तर त्याच्यात जाडे बार वापरतात, 4च्या ऐवजी 6 बार वापरतात, जेणेकरून ती बिल्डिंग मजबूत होईल. आणि जर पाया मजबूत नसला तर बिल्डिंग केव्हा क्रॅक होईल आणि ते पूर्ण आयुष्य टिकत नाही. असंच आपलं जर शील मजबूत नसेल तर आपलं प्रपंच हा डळमळीत होतो. इकडे जाऊ का तिकडे जाऊ अशा प्रकारे आपली कृती होते. आणि मग काही आपण चांगले करत जातो आणि काही वाईटही करत जातो. आता वास्तविक पुरुष मंडळीचा खूपच गैरसमज आहे की हे बा परित्राण आणि पूजा हे केवळ महिलांसाठी आहे. असं नाही आहे.
कारण महिलांनी धम्म टिकवून ठेवला. आता इथपर्यंत बाबासाहेबांनी आपल्याला 1956 साली हा धम्म दिला, इथपर्यंत टिकत आहे, टिकून आहे. माणसांनी सुरुवात केली तेव्हा महिला, बाबासाहेबांनी जेव्हा दीक्षा दिली तेव्हा महिलांना फारसं शिक्षण नव्हतं, माणसं फार थोडे शिकलेले होते. बाबासाहेबांनी आपण सगळे ऐकतो की त्रिशरण पंचशीलेला 22 प्रतिज्ञा दिल्या. कारण बाबासाहेबांना माहीत होतं की हा पाया आहे, म्हणून बाबासाहेबांनी जोता बनवून ठेवला. बाबासाहेबांचा परिनिर्वाण झाला, नाही का. त्यांना इमारत काही याच्यावर खडी करता आली ना, तर ती आता आपल्याला उभी करायची आहे. आणि आपल्याजवळ भरपूर वेळ आहे, खूप काही. आपण 70-75 वर्ष जवळजवळ ओलांडत आलो. तर या 70 वर्षामध्ये बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं ते आपण तंतोतंत पाळलेलं नाही. आणि म्हणून ह्या धम्माचं गरज महिलांपेक्षा पुरुषांना चांगल्या रीतीने आहे. कारण महिला, तुम्ही पंचशील पालन करता, काही याच्यात वाद नाही, नाही का. पहिलं शील तुम्ही मोडतच नाही, जीवहिंसा करत नाही, नाही का. तुम्ही काही ससे धरायला जात नाही, मासे धरायला जात नाही, तुम्ही जीवहिंसा करत नाही, तुम्ही चांगल्या रीतीनं पाळता. याची गरज आहे पहिल्या शीलाची पालन करायची पुरुषांना. पण पुरुष काही ऐकत नाही. तसं असतं तर विहारात इथं गर्दी झाली असती ना, विहारातही गर्दी झाली असती. विहारातही मी पाहतो महिलाच राहतात, केवळ पुरुष. तुम्ही इथे पहा म्हणते, आम्ही इकडचं बाहेरचं पाहतो. म्हणजे बाहेरचं म्हणजे गावाच्या बाहेर कुठेतरी राहते ना, कोणत्या गाडीत. तर अशा प्रकारे पळवाट शोधत असतात. परंतु पळवाट शोधण्यासाठी नवीन पिढीला पर्याय नाही. कसं की प्रत्येक कुटुंबामध्ये मुलगा मोठा होणार, मोठा झाला म्हणजे त्याचं आपण लग्न करणार. लग्न प्रसंगी त्याला पूजा करावी लागणार, नाही का. 2 प्रसंग जीवनामध्ये माणसाच्या असे येतात की तो त्याच्यातून पूजेमधून निष्ठून, म्हणजे त्याला पळवाट नाही. इतर वेळी तो पळवाट शोधतो, पूजा किती काही चालू राहू द्या. अनेक कुटुंबामध्ये परित्राण करतो, घरचा कुटुंब प्रमुखच गैरहजर राहते आणि बाई सगळे मोहल्ल्यातल्या बाया घेऊन ते परित्राण करतो. तर अशा रीतीने माणसं, मला सांगायचं की माणसं पळवाट शोधतात. परंतु 2 प्रसंगी त्याला पळवाट शोधता येत नाही. कोणते 2 प्रसंग? आता पहिला प्रसंग, त्याच्या जीवनात त्याचं लग्न असतं, केव्हा तरी नाही. आता काही ठराविक काळ नाही राहिला, कोणाचं 25 वर्षातनं, कोणाचं 50 वर्षातनं. केव्हा तरी त्याला लग्न करायचं, त्यावेळी त्याला पूजा करावी लागते. मग तो त्यावेळेस असं नाही म्हणू शकत काय, तुम्ही करून घ्या पूजा, मी केवळ हार टाकायला देईन, असं होते काय? नाही होत. तर त्यावेळी त्याला पूजा करावी लागते. आणि पूजा करताना आजच मी आता एक मंगलपर्णी करून आलो. पूजा करताना मोठी पंचायत होती त्यांची. कारण आई वडिलांनी लहानपणी बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे विहारात नेलेलं नसते. पूजा कशी करायची त्यांनी आई वडिलांनी शिकवलेलं नसते. आजच त्या पोरीचा पदर मेणबत्तीवर पडला आणि ते जळायला लागली. बरं झालं, मला माहीतच आहे की असं होते, म्हणून मी ते मेणबत्ती सांभाळून घेतली. आता वास्तविक आम्ही सांगतो हार टाका, पण आदत पडून गेली, कधी पाहत नाही. त्याला वाटते का पहिले डब्बीची कडी लावली पाहिजे. आता हे लावायची कशी? कारण आपण गाथेची सुरुवात कुठून करतो की वन्नगंध गुणव पेतंग येतंग कुसुम संतती फुलियामी मुनिंदस श्रीपाद सरोदय. ह्या गाथेची सुरुवात आहे पहिली, पूजेची गाथा, नाही का, ज्याला पाली पूजा आपण म्हणतो. तर वर्णगंध गुणोपेतन याचा अर्थ काय की वर्ण म्हणजे रंगाने आणि गुणांनी युक्त अशा पुष्पाच्या माळेने, फुलांच्या माळेने मी तथागत बुद्धाची पूजा करतो. मग जर आपण असं म्हणतो तर कृती आपली तशीच झाली पाहिजे ना. बोले तर असं चालेल, नाही का, बोलायचं एक न करायचं दुसरं असं. आणि म्हणून जर गाथेला सुरुवात जर तिथून आहे तर मग आपण फुलांनीच सुरुवात केली पाहिजे, पुष्पाच्या माळेनं सुरुवात केली पाहिजे, म्हणजे हार पहिले टाकला पाहिजे. आता हे कुठून आलं माहीत नाही, लोक डब्बीची गाडीन मेणबत्तीच लावून टाकतात आणि याला कोणी काही सांगत नाही, बौद्धाचार्य सांगत नाही आणि भंतेही सांगत नाही. तर हे सांगितलं पाहिजे, याची ट्रेनिंगची गरज आहे. आणि म्हणून आपल्या कुटुंबामध्ये लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीच्या निमित्ताने परित्राण करतात. आता हे परित्राण म्हणजे काय, एक प्रकारची ट्रेनिंग आहे, पूजा कशी करायची उद्या, ते केलं पाहिजे. तेही नाही करत काही लोक तर हॉलमध्येच आपला कार्यक्रम करतात, त्यांना वाटतं की तिकडं पूजा होते ना.
अरे पण तिथं होईल ना, ते हॉल होईल ना ते किरायाचं, तू या आपल्या घरी काय. आणि म्हणून घरी झालं पाहिजे, म्हणूनच निश्चित या कुटुंबियांनी या ठिकाणी मूर्ती आपल्या घरी प्रतिष्ठित केली. अर्थात आता ते त्याची पूजा करणार, केवळ शोपीस म्हणून नाही ठेवणार, नाही का. आणि अशा रीतीनं आईवडिलांनी करायला लागले म्हणजे मुलाबाळावर ते संस्कार होणार की अशा प्रकारे आमचे आईवडील करत होते. कमीत कमी आईवडिलाच्या पश्चात आईवडील घरी नसले तर तो आंघोळ करेल, अगरबत्ती लावेल, फुलं अर्पण करेल. तर असं झालं पाहिजे. तर मग काय होतं आता की पहिली गाथा जी आहे फुलं अर्पण करण्याची, त्यानंतर चौथी गाथा आहे मेणबत्ती लावण्याची. घनसारपदी तेन दीपेन तमदंसिना, म्हणून चौथ्या नंबरवर आपण मेणबत्ती लावली पाहिजे. चौथ्या नंबरवर मेणबत्ती लावल्याच्यानं मग तिला वधूला म्हणा की वराला म्हणा ते हार टाकताना वाकण्याची गरज पडणार नाही आणि पर्यायानं कपडे शापूत राहतील, नाही का. अशा प्रकारे जर गाथा आहे तर तशाच प्रकारे आपण कृती केली पाहिजे. आता हे कृती पहा, याच्यातही मोठी विसंगती आहे. म्हणून नंतर 70 वर्ष झाले आपण काही शिकत नाही. आपण शिकण्याची अजून अशी गरज आहे की आता भन्ते म्हणा की बौद्धाचार्य म्हणा, गाथा कोण म्हणते, आम्ही म्हणतो. हार कोण टाकते, अगरबत्ती कोण लावते, पोरगी लावते आणि मुलगा लावते, म्हणजे नवरदेव नवरी, नाही का. आता वास्तविक आम्ही गाथा म्हणतो आणि आम्ही कृती काहीच करत नाही ना. त्यावेळेस आम्ही फूल वाहत नाही, आमच्याजवळ माईकच राहते नाही, आम्ही डबीची गाडी लावतो, अगरबत्ती लावतो. म्हणजे मी म्हणतो घनसारपदीतेन दीपेन तमदंसिना आणि कृती करते तो, आणि ज्याला कृती करायची आहे तो तोंडानं काहीच नाही म्हणत. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी सांगितलं की या 70 वर्षापासून की आपल्या मुलाबाळांना आपण घेऊन गेलं पाहिजे. जर 70 वर्षापासून आपण मुलाबाळांना ट्रेनिंग दिली असती तर त्यांच्याकडून तशी कृती घडली असती. आता हे 3 दिवस चालवायचं, भाड्याचा माणूस आणायचा, त्याच्याकडून पूजा करून घ्यायची. ते हिंदू लोक नाही का सत्यनारायण करून घेतात, बामणच काय येते ते पटर करते, कोणाला काही कळू देत नाही. कारण त्यांच्याकडे शिकवणच कशी आहे ना, ते राजकारण बहुत करावे परी कळूच न द्यावे बहुजना. म्हणजे सर्वसाधारण लोकांनी याच्यातलं काहीच कळू द्यायचं नाही. तो पटर करते आणि आपलं काय मग सांगते सर पर्यायी त्याच्याशी औषधा टाकते, ते बस असं तसं आपल्याला काहीच करू. पण बौद्ध व्यक्तीने बाबासाहेबांनी सांगितलं की आपण सर्व कृती समजून उमजून केली पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे आपण काय करून राहिलो, त्याचा अर्थ काय होते. म्हणून हे आपल्यासाठी नाही, आपण प्रत्येक गोष्ट समजून घेतली पाहिजे. आता समजून घेण्याची बाब काय, माणसं म्हणूनच टाळतात, कशासाठी पळवाट शोधतात. आता मी दुसरा प्रसंग काही सांगितला नाही, पहिला सांगितला की बा लग्नामध्ये त्याला पूजा करावीच लागते, त्याच्यातून पळवाट नाही. तो असा नाही म्हणू शकत का तुम्ही पूजा करून घ्या, मी केवळ हार घराला येईल. आणि दुसरा आता काही सांगत नाही दुसरा प्रसंग, पण जीवनात 2 प्रसंग आहे, त्याला पळता येतो, काही लक्षात ठेवा. तर आपण आता त्रिशरण पंचशील आपण ग्रहण केलं आणि पंचशील ग्रहण करताना आता मी सांगितलं की पहिलं शील तुम्ही चांगल्या रीतीने पाळता, पानातिपाता वेरवण शिखापदन समाधी. आणि दुसरं शील आहे अधीनादाना वेरवण शिखापदन समाधी, म्हणजे न दिलेलं कोणाचंही काही घेता कामा नये. त्याला म्हणतात चोरी, म्हणजे चोरी प्रथा. आता याच्यासाठी आपल्याला प्रपंचिक जीवनामध्ये चोरी केली पाहिजे अशा काही म्हणजे जरूर आहे असं नाही, काही अडत नाही. पण गरज पडते, गरज पडली तर मागायचं, मागितल्यानं थोडं नाही थोडं फुल नाही फुलाची पाकळी मिळत असते, म्हणून मागून घ्यायचं. असं नाही करायचं बा त्याचं लक्ष नाही तर मग काढ त्याच्या खिशातले पैसे, किंवा त्याचं तो घरी नाही तर मग नाही त्याच्या अंगणातलं काही वस्तू. तर हे कृती बौद्ध व्यक्तीची नाही. अशा रीतीनं आपण मुक्त हस्ते, याच्यासाठी मुक्त हस्ते दान करून आपण आपलं शरीर शुद्ध करू शकतो. म्हणजे दान आपल्या याच्यामध्ये आपण अनेक प्रकारे दान करत असतो, त्याच्याबद्दल काही वाद नाही. आता पैसे तुम्ही जर दान केला नाही तरी पण या कुटुंबियांनी तुम्हाला बोलवलं, तुम्ही या ठिकाणी आले, 2 घंटा बसले, हे वेळेचं दान आहे. हे तुमचं असंच नाही मोफत, वेळेचं दान आहे. कारण वेळेच्या बाबतीत काय म्हणतात की टाईम इज मनी, म्हणजे वेळ अमूल्य आहे.
म्हणजे तुम्ही या ठिकाणी तास 2 तास कसं केला ते एक प्रकारचं वेळेचं दान. तर अशा प्रकारे अनेक प्रकारे तुम्ही दान करता, दान करता, भोजन दान करता, अन्नदान करता, पैसा दान करता. अनेक आपल्या चळवळी कशा चालतात? दानावरच चालतात. आपल्याजवळ काय काय टाटासारखे कोणी लोक थोडे जायचे नाही का? आपण पैसा देतो गरीब कुटुंबातून आणि अशा रीतीने आपल्या चळवळी चालतात. आणि बाबासाहेबांनी सांगितलं ना, ते आपण काही खूप काही वेगळं करतो किंवा आपल्याला परिणाम खूप मोठा काही आपण काही पहाड उचलतो असं नाही. बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्या उत्पन्नाचा विश्वास समाज करायला दान केला पाहिजे. बाबासाहेबांना सांगणार त्याचं ऐकलं पाहिजे ना आपण. तर अशा प्रकारे आपण दुसरं सील पाहू शकतो. तिसरं सील आहे कामेश्वर करावे एवढी शिक्षापण समाजाने दानाच्या प्रकाराने कुटुंबामध्ये समाधान ठेवलं पाहिजे. पती पत्नीने एकमेकाशी विश्वासानं वागलं पाहिजे. एकमेकाचा विश्वास घेऊन आपण कार्य केलं पाहिजे. अशा रीतीनं आपण तिसऱ्या शिलाचं पालन करतो. चौथं शील आहे वाचेचं शील, मुसावार. हे शील मोठं पाळण्यासाठी कठीण आहे का? अगदी सोपं वाटते मुसावार, खोटं नाटं बोलता कामा नये. पण 4 शील पाळतात महिला चांगल्या रीतीने, 5ही पाळतात. पण हे चौथं जे शील आहे ना, ते महिलांच्या बाबतीत मात्र कठीण आहे. त्यांना विनाकारण व्यर्थ बडबड, चोरी चुगल्या किंवा शिवीगाळ नाही करत. शिवीगाळीची भाषा आपल्या लोकांकडे वापरू नये. परंतु मात्र व्यर्थ बडबड ते सुद्धा त्याच्यामध्ये येते. तर त्याचं पालन केलं पाहिजे. आता आम्ही शिबिरामध्ये वगैरे जातो ना, राहते मौनाचा एखादी पिरियड राहते. पण तरी मौन राहणं म्हणजे फारच कठीण आहे. पण पालन केलं पाहिजे. आणि 5वं शील हे तर फार महत्त्वाचं आहे. 5वं शील कसं आहे? नशा पाण्याच्या संबंधाने शील आहे. तर तुम्ही महिला म्हणूनच म्हणतो की नाहीच करत तुम्ही नाही का? कोणतीच महिला मला नाही वाटत बाबा काही बट्टी बिट्टीवर किंवा काही गोड 2 गोड पाहुणा आला, सोयरा आला, ईन आली, तुम्ही काही घेत नाही, मला माहीत आहे. पण माणसं मात्र कारण याचीच शोध करत राहतात. एका ठिकाणी मी परित्रणाला गेलो. त्या बाईला विचारलं, बाई कशासाठी परित्रण घेतलं? ते म्हणे आजी म्हणे यायची तब्येत बरी नाही राहत म्हणे आणि म्हणून थोडंसं म्हणे शांती समाधानासाठी म्हणे परित्रणाचं. हो का? म्हटलं ठीक आहे. आम्ही हे लोक ते जाणून घेतो आणि त्यानुसारच मग मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही मार्गदर्शनावर भर देतो. कारण गाथा कितीही ओढल्या त्याच्यातला एकही गाथेचा अर्थ जर तुम्हाला कळला नाही तर ती केवळ अंधश्रद्धा होऊन जाते. म्हणून बौद्ध व्यक्तीने अंधश्रद्धेनं करायचं नसतं. तर असं झालं. मग सारा परिक्रमा वगैरे आटोपलं, प्रसाद झाला, अमुक झालं तमुक झालं. मग वाटत मी पाय मोकळे करण्यासाठी बाहेर निघालो. आता बाहेर गेलो तर बसून बाज टाकून होती अंगणात, माणसं बाहेरच होते. आणि त्या बाहेरच मात्र त्या अंगणात आमच्या बस सामनेच त्याचं गिलास उठणे चालू होतं. आणि साडभाऊ होई म्हणे. मी म्हटलं बाईचा उद्देश चांगला आहे का तू या घरी शांतता राहावी, याची तब्येत चांगली राहावी. पण म्हणलं इथं शील मोडून राहिले तर म्हणलं हे कसं काय होईल? म्हणजे बाईनं पुण्य करायचं आणि माणसानं धुवून टाकायचं, नील करून टाकायचं. म्हणजे बँक बॅलन्स काहीच नाही. जसं बाई बँकेत पैसे भरत जाते आणि माणूस आपला बाई गेली का कापूस झाले म्हणजे 2 मन कापूस देऊन दिले आणि बँक बॅलन्स नील. तर अशा प्रकारे होता कामा नये. म्हणून पुण्यकर्म हे आपण वाढवतच राहिलं पाहिजे. थेंबाथेंबानं पात्र भरते. त्याचप्रमाणे थोडं पुण्यकर्म जर आपण संकलित केलं तर माणूस पुण्यवान होऊन जातो. आणि मग चांगल्या मनानं चांगल्या कृतीनं आपण जे काही कृती करतो तर ते चांगुलपणानं करून जातो. आणि म्हणून आपण संकल्प गाथा म्हटली. काय म्हटलं संकल्प गाथेमध्ये? इमाय धम्मानुधम्म परिविद्या बुद्ध केली. तर आपण संकल्प गाथेमध्ये म्हणतो इमिना पूय गम्मेन मामे बाल समागमो संत समागमो ओंतु यावन निब्बान पत्ती. म्हणजे या बुद्धपूजेच्या आयोजनाने मला आयुष्यात कधीही मूर्खाची संगती घडता कामा नये. मूर्खाची संगती अत्यंत वाईट राहते. एकटं राहणं परवडलं पण मूर्खाची संगती नको. कारण तो वाईटाकडेच नेणार.
आणि म्हणून आपण संकल्प म्हणतो. संकल्प म्हणजे आपण काहीतरी ध्येय मनाशी ठरवतो की अशा प्रकारे माझं जीवन घडावं. संकल्प आता कशासाठी म्हणतो? त्याच्यासाठी म्हणतो ना आपण संकल्प केलेला आहे. आणि म्हणून मला जोपर्यंत निर्वाण प्राप्ती होत नाही, म्हणजे सद्धम्म गवसत नाही, तोपर्यंत मी मूर्खाची संगत करणार नाही. म्हणून सुज्ञजनांची संगत केली पाहिजे. चांगल्याची संगत केली तर आपल्याला चांगल्या 4 गोष्टी ऐकायला मिळतील, समजून घेता येईल, आपल्या अभ्यासात भर पडेल. तर अशा प्रकारे आपण संकल्पगाथा म्हटली. आणि त्यानंतर आपण महामंगलसूक्त म्हटलं, भीमस्तुती म्हटली. भीमस्तुतीमध्ये तर आपण बाबासाहेबांची स्तुती करतो. त्रिरत्नवंदना म्हटली. त्रिरत्नवंदना कशासाठी आपण करतो? तर त्या बुद्धवंदनेमध्ये इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो, याच्यामध्ये भगवान बुद्धाच्या 9 गुणांचं वर्णन आहे. आणि असे भगवान इतिपिसो भगवा म्हणजे असे भगवान बुद्ध होते जे विद्या आणि आचरणाने परिपूर्ण होते, लोकांचे स्वभाव जाणणारे होते, 32 लक्षणांनी युक्त होते. भगवान बुद्धाचा देह सर्वात प्रमुख वाचन कोणा केलं? भगवान बुद्धाच्या 32 लक्षणाचं कोणा केलं? तुम्ही विहारात ऐकता ना, असित मुनी हा हिमालय पर्वतातून आला होता. छोट्या बालकाला तळहातावर घेतलं त्यानं आणि त्याचा शरीराचं अवलोकन केल्यानंतर त्याला दिसून आलं की निश्चित हे बालक बुद्ध होणार. त्याच्या ठिकाणी 32 लक्षणं परिपूर्ण झाला दिसलं. तर अशा रीतीने त्या बुद्धवंदनेमध्ये भगवान बुद्धाच्या 9 गुणांचं वर्णन केलेलं आहे. यानंतर आपण धम्मवंदना म्हणतो. स्वाक्षातो भगवता धम्म. याच्यामध्ये धम्माच्या 6 गुणांचं वर्णन केलं आहे. धम्म कसा आहे? अकालिको आहे, सांदर्भिकदृष्ट्या तात्काळ फळ देणारा आहे. आणि अशा रीतीने हा धम्माचं आचरण केल्याने आपण एवढा मोठा विकास केला नाही का? धम्माच्याच मार्गाने गेलो ना. बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला. केव्हा दिला? शेवटी दिला. पहिल्यांदा काय केलं आपल्याला? आपल्यासाठी बाबासाहेबांनी घटना लिहिली. घटनेमध्ये 341 कलम टाकलं. त्याच्याने आपल्याला सोयी सवलती दिल्या. आता ह्या सोयी सवलती तुम्हाला 341 कलमानुसार दिल्या. केवळ तुमच्यासाठी दिल्या काय? केवळ तुमच्यासाठी नाही आहे, तुमच्यासारख्या 59 जातींना त्या कलमानुसार सोयी सवलती मिळतात. 59. त्याच्यामध्ये प्रामुख्याने चांभार आहे, भंगी आहे, मातंग आहे आणि एरड बिरड अशा बाकीच्या जाती. आता तुम्ही तुलना करून पहा. तुमच्या गावातही मातंग समाजाचे कुटुंब असेल, मला वाटते चांभार आहे नाही आहे, परंतु मातंग समाजाच्या बाबतीत आणि तुमच्या समाजाच्या बाबतीत तुम्ही तुलना करून पहा. तुमचं सांस्कृतिक दर्जा किती वाढला, सामाजिक दर्जा किती वाढला, तुमच्या राहणीमानात किती फरक पडलो, तुम्हाला जो मान सन्मान मिळतो तो त्यांना मिळतो का? तर हा तुमचा उद्धार बाबासाहेबांचा धर्म स्वीकारल्यानेच आज झाला. आणि म्हणून आपण बाबासाहेबांची स्तुती करताना काय म्हटलं आहे? मुक्तिपथक होता जीर्ण स्मृती जाळीता उजळीला अगतिका मार्ग साधा. म्हणजे कोणत्या मार्गाने नेल्याने माझ्या समाजाचं कल्याण होईल हे बाबासाहेबांनी 21 वर्षे शोधलं. आणि त्यानंतर त्यांना दिसून आलं की भगवान बुद्धाचा धम्म हाच उत्तम मार्ग आहे, याच मार्गाने माझ्या समाजाला मी नेलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी नेलं, आपण गेले आणि आज आपल्या पुढं सारा इतिहास स्पष्ट आहे. त्याच्याबद्दल काही सांगण्याचं काही कारण नाही. तर अशा प्रकारे आपण चांगल्या रीतीनं धम्माचरण करू शकतो. वर्षावासाचा काळ हा अत्यंत उत्तम असा धम्माचरण करण्यासाठी. पण त्याच्यानंतर ह्या 3 वर्ष, कारण पावसाळ्याच्या दिवसात फारसे आपली कामं थोडी हलक्या दर्जाची असतात, भारी राहतात म्हणा आपल्यासाठी. कारण शेतकऱ्यासाठी सारे 12 महिने काम सरळ जड आहे. परंतु धम्माचरण मात्र वर्षावासाच्या काळात आपण करू शकतो. कारण नंतर वर्षावास संपला की आपण दुसरे कामं सुरू होतात आणि तेव्हा काही फुरसत राहत नाही. म्हणून वर्षावासात आपल्या मुलं बाळांना घेऊन गेलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं. मी काही आपल्याबद्दल सांगतो असं काहीच नाही. आणि जे काही सांगतो ते सर्व बुद्धाची शिकवण आहे. याच्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आहे. मी काही नवीन सांगणार नाही, सांगतही नाही, गरज नाही. परंतु सांगायचं याच्यासाठी असते की तुम्ही लहानपणी कविता शिकले, पाढे शिकले, पण त्याचं उजळणी होत नाही. त्याच्यामुळे आपण विसरून जातो. आपल्याला आता सोपं झालं. पुरायला सांगितलं की गुणाकाराचा भागाकाराचं कॅल्क्युलेटर ओपन करते आणि त्याच्यावर आपल्या बटणं दाबले की त्याचं कॅल्क्युलेशन मांडून देते पटकन. आता पण असं जुन्या पिढीतल्या लोकांना करता येत नाही. पाठांतर जे होतं ते
तर अशा प्रकारे आपण ऐकतो बुद्ध आणि धम्म याचा दरवर्षी वाचनही करतो, काही उपास करतात, परंतु मात्र आपण चर्चा करत नाही. आता कॉम्पिटेटिव्ह युग आहे. कॉम्पिटेटिव्ह युगमध्ये असं चर्चा करतात विद्यार्थी बसून, आणि तेव्हा पुढं तो अभ्यास पक्का होतो आणि अशा रीतीने ते एक्झाम फेस करतात आणि चांगल्या रीतीनं मार्क मिळवतात. तर असं आपण केलं पाहिजे. जो काही टॉपिक आपण ऐकतो, जो ग्रंथामध्ये आपण ऐकतो, त्याची आपण चर्चा केली पाहिजे. की बा अशीच मुनी केव्हा आला होता बुद्धाकडे, त्यानं काय सांगितलं, मग त्याच्यासोबत पुतण्या होता, त्याचं नाव काय होतं, किंवा आम्रपालीने काय काय केलं, विशाखा कशी गेली बुद्धाकडे, ती कशी बुद्धमय झाली, अनाथपिंड कसा केला, वगैरे वगैरे अशा प्रकारे आपण चर्चा केल्या पाहिजे. तेव्हा आपला धम्माचा अभ्यास पक्का होतो आणि याची गरज आहे. पहा, कारण धम्माचा अभ्यास कच्चा असल्यामुळे, आता बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं की बाबासाहेबांकडे खूप विद्या होती, पण केवळ विद्या पुरेशी नाही. बाबासाहेब म्हणतात बुद्ध आणि धम्म या ग्रंथात केवळ विद्या पुरेशी नाही, विद्येबरोबर शील पाहिजे. आणि बाबासाहेब म्हणतात की माझ्या शब्दाला माझा समाज मान देतो. कशा पाहिजे तो, तर विद्या केवळ आहे म्हणून नाही, तर बाबासाहेब म्हणतात की माझ्या ठिकाणी शील आहे. कारण बाबासाहेब परदेशात राहिले, आपल्या इकडं तर काही गरज नाही, तिकडे गरज आहे, थंडा मुलगा आहे म्हणून तिकडचे लोक रम वगैरे पितात, आवश्यकता आहे. भारतात तर पहिलेच गरमी आहे, तरी गरम गरम पहिल्या भट्टीची लोक सुट्टीच नाही करत. आणि ह्यामुळे आता शील, पाचवं शील तुटते नाही, पाचवं शील तुटल्यामुळे या शिलाचरण आपल्या समाजात होत नसल्यामुळे अपेक्षित बदल आपला झालेला नाही. आपल्याला अजूनही बाबासाहेबांचे सांगितलेले जे मंत्र आहे ते अजूनही आपल्याला उपयोगात आणायचे असतात. काय सांगितलं बाबासाहेबांनी, शिका, संघटित राहा, संघर्ष करा. आता केवढा मोठा संघर्ष आपला आहे, तरी पण आता 100 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले तरी सरकार आपल्या शब्दाला किंमत देत नाही, नाही का. आपलं आंदोलन सक्सेस होत आहे का, नाही. कारण आपल्या अर्ध्या समाजावर पाचव्या शिलाच्या उल्लंघनाचा ठप्पा लागलेलाच आहे. ते एवढे लोक आता पुण्या यानं राजकारणात मताची किंमत तुमच्यासारखी आहे म्हणून इतर लोक तुम्हाला बोलवतात आणि ते आपले याच्यात येतात, पण थोडे वचकूनच राहतात. अरे या लोकांच्या तेव्हा मेंदू तिकडं सरकत आणि तेव्हा आपल्या कार्यक्रमाचा वगैरे थोडंसं नाही देत आहे. आणि म्हणून अशा रीतीने आपल्या अनेक चळवळी राजकारणात आपण झिरोवरच आहोत, नाही का. आपला एकही आमदार निवडून येत नाही, खासदार तर सोडाच, तो कसा तरी रामदास आठवले मंत्री ते म्हणते पायापोटी लागून आपलं मंत्रीपद धरून बसते, नाही तर बाकी मग काही नाही, आपला सारा आमदारच होणार. परंतु बाबासाहेबांनी आपल्याला सर्व प्रकारचं शस्त्र आपल्या हाती दिलेलं आहे. बाबासाहेब म्हणून तो म्हणतो ना आपण की कापिला हरी उरी रौद्र रूपा. कारण बाबासाहेबांनी कोणतं शस्त्र हाती घेतलेलं नाही, शस्त्र न घेता करी. बुद्धाने नाही घेतलं, कारण त्यांचे गुरु तर बुद्ध होते, बुद्धानं पुढे शस्त्र घेतलं. आणि म्हणून तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेमध्ये म्हणतात की हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर. बुद्धाचं जगावर राज्य आहे त्या तुकडोजी महाराजाला दिसून आलं. कारण जर्मनी, जपान देशाचे दौरे त्यांनी गेले, तिकडे बुद्धाशिवाय दुसरं काहीच नाही. तुम्ही यूट्यूबवरही ऐकता की आपला मोदी तिकडे गेला म्हणजे मैं बुद्ध की देश से आया. अशा प्रकारे, कारण का दुसरं काही सांगायला आहेच नाही. तो रामाचं कृष्णाचं सांगू शकत नाही, कारण का त्याला माहीत आहे का तिकडे कोणी त्याला ओळखत नाही. भारताच्या बाहेर बिलकुल सारा अंधारच अंधार आहे त्यांच्या बाबतीत. आणि म्हणून बाबासाहेब आणि बुद्ध हे आपले आदर्श आहे. बुद्धाने कोणत्या प्रकारचा प्रतिकार सर्वात जास्त प्रेमाने जिंकलं. बाबासाहेबांनी हातीशस्त्र न घेता जिंकला. आता पहा तुम्ही, एक तुम्हाला उदाहरण देतो साधं. पहा, 14 तळ्याचा जेव्हा सत्याग्रह बाबासाहेबांनी केलेला होता तेव्हा काही लोकांवर आपल्या सवर्ण लोकांनी मारझोड केली. बाबासाहेबांनी येऊन सांगितलं. मुंबईचे लोक होते त्यावेळेस जास्तीत जास्त त्या सत्याग्रहाला, कारण महाड तिथून जवळ. मुंबईचे लोक म्हणे बाबासाहेब तुम्ही आदेश द्या, हे गाववाले तुमचे भरले गेले आणि असेच बांधून करून
देऊन देतो. संतांना माहीत होतं की बाकीचं पुढचं आमचे बाबासाहेब अगोदर करतो, कायद्याचा पण नाही. पण बाबासाहेबांनी सांगितलं की नाही, कुत्रं आपल्याला चावलं हा त्याचा धर्म आहे, पण माणसाचा धर्म नाही कुत्र्याला चावलं घ्यायचा. आणि म्हणून बाबासाहेबांनी सर्वांना शांतता ठेवायला सांगितली. आपले लोक त्या ठिकाणी जास्त असू नये. आता गाव म्हणजे गाव तेवढंच राहणार आहे. खूप लोक आले होते, पण बाबासाहेबांनी त्यांच्यावर केशी लावली आणि त्यांना सजवलं. परंतु आज बाबासाहेबांचे अनुयायी आंदोलन करतात, परंतु ते सक्सेस होत. आणि म्हणून याच्यासाठी बाबासाहेबांनी शिका, संघटित राहा, संघर्ष करा. तर सांगण्यात तात्पर्य की बाबासाहेबांनी जे जे आपल्याला सांगितलं, जे जे समाजाच्या कल्याणाचं आहे ते मार्ग आपण अनुसरले पाहिजे. याच्यामध्येच आपलं कल्याण आहे. बाबासाहेबांच्या शिकवणीकडे कानाडोळा करून आपला उपयोग नाही. आपल्याकडे काही खूप संपत्ती आहे आणि आपण साधन संपन्न, पण काहीच नाही आपल्याकडे. काय आहे आता तुम्ही पाहिलं असेल कदाचित न्यूजवर, तो गोल्डन मॅन आहे आपला रोहित किसन, काय सोनं सोनं. आता त्याच्या पाहिलं त्याच्या चपलासुद्धा सोन्याच्या आहे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण काय कुठं, पण आपण केवळ गर्वानं मैं क्या करू, माझ्याजवळ हे आहे ते आहे म्हणते, वाघिणीचं दूध नाही म्हणते. अरे वाघिणीचं दूध आहे ना तुमच्याजवळ, बाबासाहेबांनी तुम्हाला पाजलं ना, नाही का? तो एक कवी म्हणतो ना, दूध आम्हा पाजलेले गुरगुरत्या वाघिणीचे. वाघिणीचं दूध कुठं नाही, पण तेही माहीत नाही आपल्याकडं कोणतं वाघिणीचं दूध आहे म्हणून. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तेच बाबासाहेबांनी तुम्हाला पाजलं. आता तुम्ही दूर करताय. तर त्याच्यामध्ये नम्रता असावी. आणि म्हणून आपण महामंगल सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे कालेन धम्मश्रवणं एतं मंगलम उत्तमं, म्हणजे धम्मश्रवण करण्यासाठी जी परिस्थिती या कुटुंबियांनी विनायक दारुंडे आणि शिल्पाताई दारुंडे या ठिकाणी माझ्यासारख्याला पाचारण करून ज्या काही धर्माच्या बाबतीत मी आपणाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या जीवनाचं कल्याण हो, या पूजेच्या आयोजनाने या कुटुंबियाचं कल्याण हो, त्यांच्या मुलाबाळांना चांगल्या प्रकारे संस्कार घडो, त्यांची धम्माच्या मार्गावर प्रगती हो आणि सर्वांचं कल्याण हो अशी मनोकामना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. नमस्कार. सब पाप सहकरणं कुशल उपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारे सुखं सेते अस्मिन् लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पंपे सुत्वान धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं गय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलं. नत्थि मे शरणं गय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलं. नत्थि मे शरणं गय्यं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलं. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय, नमो भीमाय. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महान चक्रवर्ती धम्मराजा अशोकांचा, पंचशील धम्मध्वजाचा, भारतीय संविधानाचा जय हिंद.